नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि आज आपण अशीच एका दमदार विषयावरती चर्चा करणार आहे. म्हणजे जवळजवळ ही व्यसनाधीन जी लोक आहेत, आता थंबनेलवरून तुमच्या विषयी लक्षात आलं असेल की तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान, सिगारेट ओढणाऱ्यांनो सावधान. तर विषय हा खूप म्हणजे मी स्वतः प्रॅक्टिकली बऱ्याच वेळा काही लोकांची याच्यामध्ये मदतही केलेली आहे. त्याच्यामुळे मला याच्यामधलं बरंचसं काही ज्ञान आहे आणि ते आपल्या युट्यूबर्स फॅमिलीपर्यंत पोहोचावं किंवा त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचावं, ज्यांना याचा इलाज करता येत नाही, अशा लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणजे ही जी माहिती आहे, ही माहिती मिळवायला आम्हाला बराच वेळ लागलेला आहे, परंतु आपण हे सर्व माहिती गोळा करूनच हे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तर सगळ्यात पहिले जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस आपले व्हिडिओ येतील त्यावेळेस तुमच्या नातेवाईक मित्रांना पण शेअर करायचं. तर चला मित्रांनो, आपण आपल्या मेन विषयावरती येऊ की तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान. तर मी असं का म्हटलं, आज जवळजवळ व्यसनाधीनतेने 80 ते 90% लोक या ठिकाणी व्यसनाधीन झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त व्यसन आहे ते तंबाखूचं. हे तंबाखूचं व्यसन कधीही न सुटणार आहे आणि ज्यांना कोणाला ही व्यसनं नाहीत तंबाखूची, ते जर त्यांच्या हातून जर चुकून काही गुन्हा घडला आणि ते जेलमध्ये गेले तर तिथं आपलं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी ही तंबाखूचं व्यसन लावून घेतात. किंवा काही लोकांचा असा गैरसमज आहे की सकाळी सकाळी जर आपल्याला टॉयलेटला येत नसेल तर आपण तंबाखू खावी म्हणजे प्रेशर येतं, म्हणजे टॉयलेटला येईल. हे एक मानसिक हे विकृती तयार झालेली आहे माणसांची. तर याच्यात कसं होतं मित्रांनो, ज्यावेळेस एखादा मनुष्य कामात असतो, मग तो बिगारी कामगार असो. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे कॅन्सर कुठल्या लोकांना जास्त होतं. आता काही सोडून द्या की काही हे न करता होऊ शकतात, पण 90-95% हे तंबाखू खाणाऱ्यांना कशा पद्धतीने कॅन्सर होतात आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. जो सर्वसामान्य एक मजूर वर्ग आहे, म्हणजे जो बांधकामावरती आहे, एकदा कसं आहे की तंबाखू मळली हातामध्ये टाकली की 4-5 तास काढायचीच नाही. किंवा एखादा फेरीवाले असतील, हातगाड्यावाले असतील, एकदा तंबाखू टाकल्यानंतर ते त्यांच्या कामात मग्न असतात. किंवा एखादे काही तोडफोड करणारे असतील किंवा कुठले मिलमधले कामगार असतील किंवा कुठले स्क्रॅप सेंटरमधले कामगार असतील, तर हे लोक काय करतात की आपल्या तंद्रीत काम करत राहावं म्हणून जसे तंबाखूच्या विडा एकदा मळल्यानंतर बरीच लोक लवकर थुकत नाहीत 5-5, 6-6 तास. तर त्याचाच परिणाम हा कॅन्सरमध्ये कसा कन्व्हर्ट होतो ते आपण पाहूया. आता ज्यावेळेस तुम्ही 5-5, 6-7 तास तंबाखू खाता, आता हा कॅन्सर होण्याचं प्रमाण कसं आहे की याला काही टाइम लिमिट नाही. आता एखाद्याने समजा 20-22व्या वर्षी तंबाखू चालू केली आणि त्याचं प्रमाण जास्तच राहिलं तर काय होतं की साधारणतः त्याच्या वरचा भाग जो आहे टाळ्याचा, त्याला एखादी जखम होते आणि त्याला काय वाटतं की तोंड आले. मग तो साध्या डॉक्टरकडे जातो, फिजिशियन अँड सर्जनकडे, की आपल्या जवळचा शेजारचा, की आपल्याला काय झालं हे पाहण्यासाठी. किंवा एखाद्याच्या हे जे जीभ आहे त्याला एखादा बारीकसा असा फोड येतो की, आणि त्याच्यातच त्याचे दिवस व्हायला जातात. मग त्याच्यात काय होतं, ते इथं जातं, पण त्याचं जे इन्फेक्शन आहे, कॅन्सरचे जे टिश्यू आहेत ते इथून जे सरकायला लागतात ते आतपर्यंत जाऊन इथून पूर्ण शरीरात सरकतात. मग तो कॅन्सर काय होतो की पूर्ण शरीरभर पसरला जातो. लक्षात आलंय का मला काय म्हणायचंय? की ज्यावेळी तुम्हाला असं काही लक्षण जाणवेल की तोंडातली एखादी जखम 1 महिन्यापेक्षा जास्त, कारण पर्टिक्युलर हा विषय कसा आहे की तुमच्या तोंडामध्ये जी लाळ असते, ही कुठल्याही पद्धतीची जखम विदाऊट औषधं, म्हणजे कुठलंही मेडिसिन न घेता ती बरी करण्याची ताकद त्या सलायवा, म्हणजे जे आपल्याला लाळ येते त्याच्यामध्ये ती ताकद आहे. पण जेव्हा कधी एखादी जखम एखादा 2 महिने बरी होत नसेल, छोटी जरी असू द्या, किंवा त्याची आग होत नसेल, म्हणजे खाल्ल्यानंतर, आता जर तोंड आलं असेल तर नॅचरली तुम्ही जर एखादं तिखट खाल्लं तर खूप भयंकर आग होते, पण कॅन्सरमध्ये असा प्रकार होत नाही. तर ते आतल्यात वाढत जातं. किंवा एखाद्याच्या गालाच्या आतून येणे, तर बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की त्यांनी गाल चावला म्हणून झालं, तर ते तसं होत नाही. ते इथे तंबाखू ठेवून एक इथे जिभेला, टाळ्याला किंवा आतमधल्या बाजूला किंवा या साईडला असं वगैरे होतं. ज्यावेळेस या साईडला गालाला होतं त्यावेळेस एवढं त्यांचं ते ऑपरेशन केल्यावर फुगलं जातं, काहींची पूर्ण बाजू सडली जाते. मी हे का डिटेल सांगतोय की हे जे तंबाखू खाणार आहेत त्यांनी सावध राहावं. जर खात असतील तर 5-10 मिनिटात थुकून टाकून चांगल्या पाण्याने गुळणा करावा.
ती 5-6 तास ठेवण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही आणखी 2-3 तासांनी थोडी खाल्लीत, मी तर रिकमेंड करत नाही की तुम्ही तंबाखू खा म्हणून, परंतु खाल्ली तर लगेच थुकावी. तर आपण इथपर्यंत आलो होतो की अशा या जखमा होतात. तर ते 2 महिन्यापर्यंत जर राहिल्या तर कुठल्याही फिजिशियन सर्जनकडे न जाता कुठल्याही आळंदीमध्ये एक हॉस्पिटल आहे जे कॅन्सरसाठी मोफत आहे. जिथे तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असले पाहिजे, तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड असलं पाहिजे. तिथं तुमच्या तपासणीपासून, ज्याला आपण जर जिभेला एखादी जखम असेल तर तिथं काय केलं जातं, कातडं काढलं जातं आणि बायोप्सी टेस्टसाठी ते पाठवलं जातं. आता ही बायोप्सी टेस्ट जर बाहेर करायची असेल तर 20,000 रुपये लागतात, तिथं करायची असेल तर फुकट होती. त्यांना जर वाटलं हे कॅन्सरचंच आहे तर ते चेक करतात आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्ट येऊन जातो. ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं. मग ते मुंबईला कधी कधी पाठवतात, कधी बँगलोरला पाठवतात, किंवा आता पुण्यातही व्यवस्था असेल आणि तर ते 2-3 दिवसामध्ये येऊन जातं आणि तिथं तुम्हाला सांगितलं जातं की कॅन्सर आहे. तर आळंदीमध्ये ही फुकट ट्रीटमेंट होते पूर्ण. म्हणजे तुमचं ऑपरेशन पासून ते रेडिएशन, जे समजा टिश्यू इथपर्यंत आले असतील तर पूर्ण रेडिएशनने तुमचं मास्क तयार केलं जातं आणि महिनाभर तुम्हाला रेडिएशन देऊन तो कॅन्सर इथल्या इथं संपवला जातो. म्हणजे तो कॅन्सर पूर्ण शरीरातला काढून टाकला जातो. पण परत जर तुम्ही कॅन्सरच्या ज्या गोष्टीला पोषक आहे निकोटीन, या निकोटीन सिगरेटमधून किंवा तंबाखूमधून घेतलं तर तो पुन्हा उद्भवतो. आमच्या एका मित्राच्या नातेवाईकाकडे एक जण स्टारच्या पुढ्या यायच्या मागे 4 पुड्या फोडून असा ड्रायव्हर होता, तोंडामध्ये टाकायचा, त्याचं शेवटी हे पूर्ण फुटलं होतं. असं हे सगळं उघडं झालं होतं. त्याला मुंबईला ट्रीटमेंट चालू होती, पैसे त्याच्याकडे तर कुठलेच नव्हते. लवकरच त्याचा मृत्यू झाला. आणि दुसरी गोष्ट आणखी एक, इथे कमांड हॉस्पिटल पण आहे पुण्यातलं. हे फक्त महाराष्ट्रातल्या लोकांची तिथे ट्रीटमेंट होते. का तर महाराष्ट्र शासनाने ती जागा कमांड हॉस्पिटलला दिलेली आहे आणि त्यांचं एक बाउंडिंग झालेलं आहे की तुम्ही ह्या पेशंटवरती इलाज फुकट करा, त्याची फाईल तयार करा, आम्ही तुम्हाला योग्य तो तुम्ही जो रेट लावाल त्या रेटने आम्ही तुम्हाला, ह्या महाराष्ट्रातल्या लोकांचे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. कारण ते का करतात, त्यांनी जागा दिलेली आहे. बाकी मेडिसिनचा वगैरे खर्च ते हे पूर्ण महाराष्ट्र सरकार करतं. मी हे का सांगतो की बऱ्याच वेळा लोक, गोरगरीब लोक असतात, त्यांना झाल्यानंतर दिशाहीन होतात, त्यांना कळत नाही, लोकांना माहीत नसतं. म्हणून पुण्यामध्ये फक्त 2च ठिकाणी फुकट हा उपचार होतो. एक तुमचं आळंदीचं कॅन्सर हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे आपल्या मिलिटरीचं जे हॉस्पिटल आहे ते कमांड हॉस्पिटल मिलिटरीचंच आहे. आणि तिथे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, चांगल्या पद्धतीची हायजेनिक व्यवस्था आहे आणि चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं जातं तिथं. आणि तुमच्या फॉलोअपला एकही पैसा घेतला नाही किंवा तुमच्या मेडिसिनला एकही रुपया घेतला जात नाही, पूर्ण फुकट होते. फक्त त्या ठिकाणी काय होतं की रेडिएशन दिलं जात नाही, मग त्यावेळी तुम्हाला ते रेडिएशन घ्यायला आळंदीला जावं लागतं. कारण इथे काय होतं की ही सर्व्हिस फक्त त्यांच्या ऑल इंडियातून तिथं पब्लिक येतं मिलिटरीचं, आणि पूर्ण महाराष्ट्रातली लोक कुठले, मग आता तुमच्या पुण्यातले थंडी तापासाठी सुद्धा येतात, दातासाठी सुद्धा येतात. या भरपूर सुविधा या ठिकाणी कमांडमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण A to Z आजारांवरती या ठिकाणी कमांडमध्ये उपचार आहे, फुकट आहे महाराष्ट्रातील लोकांसाठी. त्यांच्याकडे आधार कार्ड असावं, रेशन कार्ड असावं, पॅन कार्ड असावं. पॅन कार्ड नसेल तरी चालतं, पण ह्या प्रामुख्याने गोष्टी असाव्यात, कारण ह्या गोष्टीला आपलं महाराष्ट्र सरकार या कमांड हॉस्पिटलला ते पैसे पेड करतं. पण आता मित्रांनो बघा, एवढ्या सुविधा फुकट आहेत म्हणजे त्या काय जेवण खाण्याचे आहेत का? याच्यासाठी सिगरेट आणि तंबाखूचा वापर हा प्रामुख्याने कमी, आणि मी तर म्हणतो करू नये, पण जे कोणी करत असतील, ज्यांना व्यसन असेल, तंबाखू खायचे, जर दिवसातून जर 2 पोड्या खात असेल तर 2 विडे खा थोडे छोटेसे, आणि 10-15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने तोंड धुवा, किंवा रात्री गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर जे माउथ फ्रेश वॉश येतं लिस्चेरिनचं किंवा बिटाडीनचं पण येतं, तर त्याला बिटाडीनचं तयार करून काय होतं की ते जे जंतू असतात, जे निकोटीनची पावळ सगळी बाहेर तोंड धुवून गार्गलिंग करून, म्हणजे गुळण्या करून ते तुम्ही जर बाहेर टाकलं तर ह्या धोक्यातून तुम्ही वाचू शकता. आणि इतरांनाही, तुम्ही तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, यांना 100% व्हिडिओ शेअर करा, कारण ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. हा फक्त नुसता माहितीचा व्हिडिओ नाही, ही एक इन्फॉर्मेशन आहे. आणि आपलं ध्येयच काय की आपल्या चॅनलचं की सर्वांना या ठिकाणी
या ज्या सुविधा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील किंवा कुठल्याही असतील, तर ह्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता या प्रामुख्याने मला 2 माहिती आहे, त्यांचा फॉलोअप मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे. बऱ्याच वेळा कमांडला जवळजवळ 40-50 वेळा गेलो असेल. आळंदीच्या हॉस्पिटलला व्हिजिट केलेलं आहे. त्यामुळे मला याच्यातली सखोल माहिती आहे. तर त्या माहिती ह्या सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीवरती पोहोचली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ काही एंटरटेनमेंटचा व्हिडिओ आपले अजिबात नसतात. आपल्या याच्यामध्ये सखोल माहिती असते. एक मग जेल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, सरकारी सुविधा असो. आता ह्या सरकारी सुविधा आहेत. तर याच्यामध्ये तुमचा जर सपोर्ट असेल तर ह्या गोष्टी सर्वांना माहीत होऊ शकतात. आज आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 12.5-13 कोटी आहे. आता जे लोक जातात मुंबईला, त्यांना तिथं राहण्याची सोय नसते, परंतु आळंदीला मात्र चांगल्यापैकी राहता येतं. तिथं रूम कमी पैशातही तुम्हाला मिळतात. ट्रीटमेंटला ऑपरेशनच्या सर्व सुविधा फुकट आहेत. म्हणजे मुंबईला जी लोक जातात एवढ्या लांब, तिथे रस्त्यावर झोपावं लागतं. त्यांच्या त्या पेशंटपेक्षा जो शेजारी आहे त्याचे हाल खूप होतात. त्याच्यामुळं मित्रांनो, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. असेच आपण नवनवीन सेन्सिटिव्ह विषय, त्याचे उपचार काय असतील, त्याला फ्री ऑफ कॉस्ट कुठे इलाज केला जाईल. बऱ्याच आता काहींना लिगामेंटमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येतात, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी काय अवेलेबल आहेत. म्हणजे आपण बरंच असं काही घेऊन येणार आहे इथून पुढे. म्हणजे सरकारी ज्या स्कीमा असतील, आता याच्यामध्ये बघा, कॅन्सरवरतीची औषधं असतील किंवा कुठली औषधं असतील, पुणे महानगरपालिका 2 लाखाची औषधं वर्षाला याच्यामध्ये फ्री देते. त्याचं एक कार्ड आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. काही संस्था आहेत, आई बाबा प्रतिष्ठान असेल म्हणा, ते तुम्हाला ऑपरेशनचे पैसे मिळून देतात. काही ट्रस्ट आहे. पण एवढ्यांच्या ह्याच्यात जाण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट जर कुणाला कॅन्सर झाला असेल, कुठलाही कॅन्सर असो मित्रांनो, तोंडाचाच नाही, तंबाखूचाच नाही म्हणते मी, कुठल्याही कॅन्सरवरती, मग तो ट्युमर असो, कुठं गाठ आलेली असो, मानेवरती असो, पोटात असो, आतड्याचा असो, लिव्हरचा असो, किडनीचा असो, हाडांचा असो, कुठलाही असो, शरीरात कुठल्याही गाठीचा असो, याचं पूर्ण म्हणजे तिथं एक्सपर्ट लोक आहेत. असं काही नाही की असे कुणी बसलेले फुकट आहे म्हणून. तर ह्या मोठमोठ्या संस्था ज्या चालतात, ह्या आम्ही जे देणगी देतो किंवा खूप मोठे मोठे लोक याला प्रोव्हाइड करतात. आता रतन टाटांचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, पूर्ण ते फ्रीज प्रोव्हाइड करतात. म्हणजे असे चॅरिटी करणारे लोक आहेत की ज्यांनी डेडिकेशनली वर्क करून लोकांना मदत करण्याचं एक व्रतच घेतलेलं आहे. अशा लोकांना तर आपला सलामच आहे मित्रांनो. पण यासाठी तुमची सुद्धा साथ हवी. हा व्हिडिओ प्रत्येक घराघरात पोहोचेल असं करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.